जय शंभूराज मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की आपण फेसबुकची जी की सिरीज होती ती आता स्टार्ट केली आणि ऑलरेडी एक व्हिडिओ पडलेला सुद्धा आहे। पण आजपासून तुम्हाला मी सांगणार फेसबुकवर कशा पद्धतीने तुमचं पेज क्रिएट करायचं, क्रिएट केल्यानंतर मॉनिटायझेशनचा पार्ट 2 व्हिडिओ येणार आहे आणि संपूर्ण जी की फेसबुकची जी प्रोसेस कशी असते सगळ्या डिटेल्समध्ये ती पार्ट नुसार व्हिडिओ येणार। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवरून जर तुम्हाला अर्निंग करायची असेल तर तुम्हाला सांगतो चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या कारण की डिटेल्समध्ये ती व्हिडिओज आजपासून आपले स्टार्ट होणार आहेत आणि संपूर्ण प्रोसेस जी की असते असं नाही की फेसबुक विषयी सांगणार आहे, फेसबुक त्यानंतर व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम सगळ्या ॲपची आपण आता सिरीज स्टार्ट करणार आहे। ओके, सगळ्यात पहिले तर तुम्ही आज तुम्हाला मी सांगणार फेसबुक पेज कशा पद्धतीने क्रिएट करायचं कारण की फेसबुक पेज क्रिएट केल्यानंतरच तुम्ही त्या व्हिडिओज ते सगळे अपलोड करू शकता। व्हिडिओज कोणते अपलोड करायचे ह्याच्यासाठी नेक्स्ट पार्टमध्ये व्हिडिओ नक्की बनवणार आहे। डायरेक्ट मोबाईलच्या होम स्क्रीन आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन आलं सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जी की आपण सिरीज चालू केली आहे फेसबुकची, यात सगळ्यात पहिले तर तुम्हाला तुमचं फेसबुक पेज असणं महत्त्वाचं आणि त्यानंतर तुम्ही त्या व्हिडिओ अपलोड करू शकतो। जी की व्हिडिओज कसे अपलोड करायचे काय सगळं काय डिटेल्समध्ये याच्यावर जी की व्हिडिओज आहेत ते पार्टमध्ये येणार, त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। सगळ्यात पहिले तर काय करायचं, फेसबुक ॲप असेल ते अपडेट्स करून घ्यायचा। अपडेट जर नसेल तर तुमचं जी काय असतं प्रॉब्लेम येऊ शकते कारण की फेसबुक पेज क्रिएट होत नाही। बरेचसे लोक म्हणतात त्याचा एकमेव प्रॉब्लेम असतो की प्ले स्टोरवरून तुम्ही तुमचं फेसबुक पेज असतं ते जसं की आता बघू शकता फेसबुक पेज आहे हे तुम्ही जर अपडेट्स केलं नसेल म्हणजे फेसबुक ॲप अपडेट केलं नसेल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार आहे। ओके, जी की आपलं फेसबुक आहे ते ऑलरेडी मी अपडेट केलं त्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायच्या, सगळ्यात पहिले तर फेसबुकवर तुमचं अकाउंट असणं महत्त्वाचं आहे। जसं की आता हे समजा हे माझं अकाउंट आहे, हे तुम्हाला इथे दिसत असेल। हे अकाउंटला कसं असतं की ह्या अकाउंटलाच माझं जी की दुसरं पेज मी क्रिएट करू शकतो, याला लिंक। बरेचसेच लोक काय म्हणतात डायरेक्ट आम्ही जी की फेसबुकचं जी काय पेजच आम्हाला क्रिएट करायचं तसं करता येत नाही। यासाठी सगळ्यात पहिले तर हे तुम्ही बघू शकता, हे जे की आहे माझं फेसबुकचे की रँडमली जे काही अकाउंट आहे ह्या अकाउंटलाच लिंक करू शकतो माझं फेसबुकचं पेज। तुम्ही वैयक्तिक फेसबुकचं पेज आहे ते काढू शकत नाही। बरेचसेच लोक म्हणतात की हे फेसबुकचं पेज आहे, असं नाही, तुम्हाला फेसबुकचं पेज आहे ते वेगळं काढावं लागतं। हे जे की तुमचं अकाउंट झालं ह्या अकाउंटला लिंक करून तुम्ही तुमचे 1, 2, 3 फेसबुकचे पेज असतील तेवढे तुम्ही काढू शकता एकालाच लिंक करून। जसं की आता हे अकाउंट आहे माझं, ह्यालाच मी 1, 2, 3, 4 किंवा 5 असे लिंक करून म्हणजे त्याच्याच आधारे मी जे की फेसबुकचं पेज आहे ते क्रिएट करू शकतो। आता फेसबुकचं पेज कसं क्रिएट करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो। सगळ्यात पहिले तरी प्रोफाईलच्या लोगोवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर येथे बघू शकता इथे तुम्हाला पेजचं ऑप्शन कुठेच भेटत नाही, बघू शकता इथे। तर काय करायचं, सी मोरवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघू शकता येथे तुम्ही गेल्यानंतर पेजचा एक तुम्हाला इथे ऑप्शन भेटतो, बघू शकता पेजचा एक ऑप्शन आला आहे। त्यानंतर तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तेव्हा क्लिक केल्यानंतर येथे बघू शकता ऑलरेडी मी एक पेज इथे क्रिएट केलेलं आहे। ओके, तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला नवीन पेज जर क्रिएट करायचं असेल तर इथे क्रिएटचा एक नवीन ऑप्शन भेटतो, या क्रिएटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर ते गेट स्टारच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर पेजचं तुमच्या नाव जसं की आता पेजचं काही तुमचं नाव असेल ते तुम्ही इथून टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कोणत्या प्रकारचे व्हिडिओज अपलोड करणार त्याच्या प्रकारे तुम्हाला कॅटेगरी इथे टाईप करायचं आहे। जसं की आता रँडमली मी अशा 2 कॅटेगरी इथे सिलेक्ट केलेत, इथून तुमची कोणतीही कॅटेगरी असेल ते अशा पद्धतीतून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर क्रिएटवर तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। क्रिएटवर क्लिक केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, जितकं तुमचं इंटरनेट फास्ट असेल तेवढ्या लवकर ओपन होणार आहे कारण की जसं इंटरनेट जर स्लो असेल तर थोडासा वेळ घेऊ शकतो। ओके, त्यानंतर बघू अशा पद्धती तुम्हाला इंटरफेस येईल। इथे तुम्हाला काय विचारता आहे सगळ्यात पहिले तर लक्षात घ्या, जसं की तुम्हाला इथे समजलं असेल जे की पहिला इथे प्रोमोशनल असतं, तुम्हाला माहिती आहे जी की असेल प्रोमोशन तुम्ही करू शकता, तुमचं कोणताही बिझनेस असेल ह्या गोष्टीचा प्रमोशन करू शकता। त्यानंतर क्रिएट कंटेंट्स जी की असतो तुम्हाला बघू शकता इथे तुम्हाला दिसेलच आहे रीलचं जी की असेल व्हिडिओचा ऑप्शन आहे। ओके, तर आपल्याला इथे करायचं आहे हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि कंटिन्यूवर क्लिक करून घ्यायचा आहे। ओके, क्लिक केल्यानंतर बघू शकता हे जे की पेजचा अशा पद्धतीने इंटरफेस येणार आहे जी की तुम्हाला इथे दिसत असेल। त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। ओके, त्यानंतर इथे अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन्स येईल, ह्या जे की नोटिफिकेशन आहेत त्या ऑप्शन्स आहेत, तुम्ही जर इथून नोटिफिकेशन ऑन करायचे असेल तर करू शकता, बंद करायचे असेल तर करू शकता। त्यानंतर डन करून घ्यायचा। ओके, सगळी जी की प्रोसेस आहे ती तुमची होऊन जाणार, डायरेक्ट तुम्ही पेजवर आहे ते रिडायरेक्ट होणार आहे। येथे महत्त्वाची गोष्ट आता काय येते की पेजला तुम्ही कव्हर कशामध्ये कव्हर बॅकग्राऊंडला असतं, जसं की आता आपलं पेज आहे बघू शकता इथे ओपन झालं आहे। ओके, जी की पेज आहे ते ऑलरेडी क्रिएट झालं आहे, पण यात पेजला लोगो, पेजचं बॅकग्राऊंड, ज्या काही सेटिंग्स सगळ्या गोष्टी असतील त्या कशा लावायच्या याच्यावर मी पार्ट 2 मध्ये व्हिडिओ बनवणार, त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। आता इथे बघू शकता तुमचा लोगो लावायचा, इथे काय तर तुम्ही लिहू शकता, त्यानंतर बॅक कव्हर लिहू शकता, ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी कराव्या लागतात आणि त्यानंतर जी काय एकदम जी काय असं प्रोफेशनल पद्धतीतून तुमचं पेज आहे ते दिसणार आहे। त्यानंतर बऱ्याचशाच इथे गोष्टी असतात जी की तुम्ही रील्स बघू शकता, मेसेज, तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला इथे भेटतात।
हे जे की आपलं पेज आहे ते आता क्रिएट झालं आहे. त्यानंतर ते तुम्हाला लोगो कशा पद्धतीने ॲड करायचे, कोणत्या सेटिंग्स करायच्या, बायो कशा पद्धतीने त्याच्या ह्याच्यावर डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.